निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी. नमस्कार श्रोते हो, कोकण दर्शन या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी सोनाली सावंत आणि मी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. कोकण हे केवळ भौगोलिक क्षेत्र नाहीये, तर ती एक संस्कृती आहे, एक जीवन पद्धती आहे आणि निसर्गाशी जुळलेल्या माणुसकीचा एक सुंदर असा आविष्कार आहे. हिरव्यागार डोंगर रांगा, अथांग सागर, लाल मातीच्या पाऊलवाटा, ग्रामदेवतांवरची श्रद्धा आणि माणसांमधला जिव्हाळा हे कोकणचं खरं वैभव. कोकणातली प्रत्येक वाट एखादी कथा सांगते. प्रत्येक गावाला स्वतःचा इतिहास आहे, स्वतःची परंपरा आहे आणि स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व आहे. काही गावं निसर्गामुळे प्रसिद्ध झालीत, काही ऐतिहासिक वारशांमुळे, तर काही अध्यात्म आणि संस्कृतीच्या बळावर काळाच्या ओघात अधिक उजळून निघालीत. आजच्या कोकण दर्शनमध्ये आपण रत्नागिरी शहराच्या दक्षिणेला असणाऱ्या 2 वैशिष्ट्यपूर्ण गावांना भेट देणार आहोत. एक गाव अध्यात्माच्या तेजाने उजळलेलं पावस आणि दुसरं सांस्कृतिक परंपरा, इतिहास आणि लोकजीवनाचा ठेवा जपणारं गोळप. रत्नागिरी शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर वसलेलं पावस हे गाव आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात ओळखलं जातं ते पूजनीय स्वामी स्वरूपानंदांमुळे. हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव शांततेचा अनुभव देतं. इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आणि पर्यटकाला सर्वप्रथम जाणवते ती या भूमीची प्रसन्नता. गावात प्रवेश करताच दिसणारी नारळी पोफळीची बाग, दूरवर पसरलेली हिरवाई आणि मंद वाऱ्यासोबत अनुभवायला मिळणारी शांतता मनाला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. श्रोते हो, स्वामी स्वरूपानंदांविषयीच आता ऐकूया माधुरी देसाई यांच्याकडून. चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न, कल्पांती खिन्न होऊ नये, असे स्वामींनी अनेक अभंग संजीवनी गाथेत लिहिलेले आहेत आणि त्या प्रत्येक अभंगाला इतका सुंदर अर्थ आहे. स्वामींचा स्वभाव शांत, प्रसन्न, विवेकी होता. 1930च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भाग घेतला. त्यानंतर येरोडा जेलमध्ये 2 वर्ष त्यांचे बरोबर SM जोशी, रावसाहेब पटवर्धन वगैरे मंडळी होती. या सर्व मंडळींबरोबर ते स्वातंत्र्य लढ्याच्या गप्पा मारत, पण उरलेल्या वेळात मात्र त्यांचा आध्यात्मिक अभ्यास चालू होता. त्यावेळेला SM जोशी चेष्टेने त्यांना स्वामी म्हणू लागले, पण पुढे मात्र ते सर्वांचे स्वामी स्वरूपानंद झाले. स्वामी स्वरूपानंदाने आपल्या आध्यात्मिक साधनेतून आणि विचारातून असंख्य लोकांना जीवनाचा मार्ग दाखवला. त्यांचा संदेश हा केवळ भक्तीपुरता मर्यादित नव्हता, तर आत्मपरीक्षण, आत्मज्ञान आणि जीवनमूल्यांचा होता. त्यांच्या लेखनात, अभंगांमध्ये आणि प्रवचनांमध्ये जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश आपल्याला मिळतो. त्यामुळेच त्यांच्या समाधीस्थळाला भेट देणाऱ्या प्रत्येकालाच इथे एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा अनुभवायला मिळते. कृपेविना नाही आत्मज्ञान, गुरु कृपेविना नाही आत्मज्ञान. वाहू गातो क्षीण साधनाचा, वाहू गातो क्षीण साधनाचा, साधनाचा. गुरु कृपेविना नाही आत्मज्ञान, गुरु कृपेविना नाही आत्मज्ञान.
श्रोतेहो, स्वामींचा प्रत्येक शब्दनशब्द आजही माणसाला अंतर्मुख करतो. बाह्य अवडंबरापेक्षा आत्मज्ञान आणि आत्मशोध किती महत्त्वाचा आहे याची जाणीव हे शब्द आपल्याला करून देतात. स्वामींच्याच लेखनाविषयी बोलताना माधुरी देसाई म्हणतात, स्वामींचे पहिले भावावस्थेतील काव्य म्हणजे अमृतधारा होय. ते त्यांनी 1934 साली केले. लौकिकदृष्ट्या स्वामी आजारी होते. तेव्हाच त्यांना शक्तिपात झाल्याची भावना झाली. पण स्वामींची आध्यात्मिक प्रगती मात्र चालूच होती. त्यांनी नंतर ज्ञानेश्वरांच्या मूळ ज्ञानेश्वरीवरून सर्वांना सोपी पडेल, रुचेल अशी अभंग ज्ञानेश्वरी लिहिली. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते रोज 10 ओव्या अर्थासकट लिहित होते आणि त्यांचे अक्षर तर फारच सुंदर होते. कुठेही खाडाखोड नाही. मोत्याच्या दाण्यासारखे म्हणतो तसे त्यांचे अक्षर होते. त्यांची स्वतःच्या आईने देह ठेवला त्या दिवशी पण त्यांनी लिखाणात खंड केला नाही. अशी अनेक ग्रंथ पुस्तके त्यांनी लिहिली. सर्वसामान्य लोकांना, मुलांना रोज म्हणता यावा असा ज्ञानेश्वरी नित्यपाठ लिहिला. मी माझ्या वयाच्या 18व्या वर्षी लग्न होऊन पावसला आले. पण माझ्या स्वभावात पावसच्या वातावरणात आमूलाग्र बदल झाला. स्वामीजी माझ्याकडून अभंग वगैरे पण म्हणून घ्यायचे. आज स्वामीजी देह ठेवून 51 वर्ष पूर्ण झाली. तरी हजारोंच्या संख्येने आजही भक्तगण दर्शनाला येत असतात. सर्वांना पावसला आल्यावर विशेष समाधान आणि आनंद मिळतो. नामसाधना ज्यांना भावते त्यांना ओम रामकृष्ण हरी हा सिद्धमंत्र दिला. परंतु स्वामींनी सोहम साधना आयुष्यभर केली. ओम राम कृष्ण हरी. पावस गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आपल्याला अनुभवायला मिळतो. समाधी मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची वर्दळ असली तरी वातावरणात कुठेही गोंगाट आपल्याला जाणवत नाही. शिस्त, स्वच्छता आणि साधेपणा ही या ठिकाणाची वैशिष्ट्ये आहेत. पावसच्या आसपासचा परिसरही तितकाच रमणीय आहे. डोंगर उतारांवरच्या बागा, पारंपरिक कोकणी घरं आणि ग्रामीण जीवनशैली पर्यटकांना आकर्षित करते. यामुळेच आध्यात्मिक पर्यटनासोबतच निसर्ग पर्यटनासाठीही पावस हे महत्त्वाचं ठिकाण मानलं जातं. पावसच्या आध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा हा परिचय निश्चितच प्रत्येकालाच या गावाला भेट देण्याची प्रेरणा देणारा आहे. श्रोतेहो, स्वामी स्वरूपानंद यांच्या जयंतीनिमित्त गेली 22 वर्ष रत्नागिरीतून पायी वारी काढली जाते. तर याच पायी वारीविषयी बोलतायत अनंत आगाशे. ओम राम कृष्ण हरी. सच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. रत्नागिरीपासून जवळच पावस हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि ह्याच पावस येथे स्वामी स्वरूपानंदांनी समाधी घेतलेली आहे. या समाधी मंदिराला दरवर्षी आम्ही पदयात्रा काढत असतो. गेले 22 वर्ष ही पदयात्रा आमची चालू आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्यांदा मी स्वतः फक्त एकटा या पदयात्रेमध्ये जाऊन सुरुवात केली. त्याला कारण असं घडलं होतं, अनेक ठिकाणी लोक वारीला जातात किंवा देवदर्शनाला पायी जातात, पण ह्याच्यामध्ये रत्नागिरीकरांना या पायी दिंडीमध्ये सहभागी होता येत नाही. पण रत्नागिरी ते पावस हे फक्त 22 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे त्याच्यात जर आपण पदयात्रेत जाऊन जर स्वामींच्या समाधीचं दर्शन घेतलं तर एक वेगळा भक्तिमार्गाचा आनंद आपल्याला मिळतो. आणि या भक्तीमध्ये नुसतं एकट्याने जाण्यापेक्षा आमच्या अनेक मित्रांना त्यामध्ये आम्ही सहभागी करून घेतलेलं आहे. आज जवळजवळ 400 ते 500 जण या पदयात्रेमध्ये सहभागी होत असतात. दरवर्षी ही संख्या वाढतच जात आहे. त्यासाठी आमचे अनेक मित्र किंवा अनेक परिवार आपली पदयात्रा कधी सुरुवात होते ह्याच्यासाठी आधीच रत्नागिरीमध्ये पदयात्रेसाठी आलेले असतात. ही पदयात्रा दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्यावेळेला स्वामींचा जन्मोत्सव असतो त्यावेळेलाच त्या उत्सवामध्ये येणारा पहिल्या रविवारी ह्याचं आयोजन केलं जातं. आणि ह्या पदयात्रेमध्ये सर्वात अत्युच्च आनंदाचा क्षण म्हणजे ज्यावेळेला ही पदयात्रा बरोबर समाधी मंदिरात पोहोचते त्यावेळेला रिंगण आणि त्यात फेर धरून नाचणं हा फार मोठा आनंदाचा विषय लोकांना आवडलेला असतो. हा एक जसा भक्तिमार्ग आहे त्याचप्रमाणे
या योगे अनेक लोक मुद्दामून स्वामींच्या दर्शनाला या बरोबर उत्सवामध्ये येत असतात आणि हे त्यासाठी पर्यटन हा सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा धागा लोक पकडतात आणि इथे अनेक लोक दर्शनाला त्यावेळेला येत असतात. हे असं उत्तम असं पर्यटन स्थळ म्हणून आता विकसित होत आहे आणि सर्व सुविधा सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त या पावस या तीर्थक्षेत्राचा आपण पर्यटन म्हणून तिथे आनंद घ्यावा. जशी आपल्या आजूबाजूला पर्यटन स्थळ गणपतीपुळे आहे, मार्लेश्वर देवस्थान आहे, तसंच पावस सुद्धा आता नवीन नवीन विकसित होणार आणि सर्व सोयी सुखसोयीने उपलब्ध असे हे तीर्थक्षेत्र आहे. ओम रामकृष्ण हरी. धन्यवाद. कोकण दर्शनच्या या सफरीमध्ये आता आपण पुढे जाणार आहोत रत्नागिरी पावस मार्गावरच्याच आणखीन एका वैशिष्ट्यपूर्ण अशा गावाकडे. ते गाव म्हणजे गोळप. रत्नागिरीपासून अवघ्या 13-14 किलोमीटर अंतरावर असलेलं गोळप हे गाव कोकणातलं सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचं एक महत्त्वाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. हिरव्यागार वृक्षराजीने वेढलेलं हे गाव निसर्गाच्या सान्निध्यात वसलं असलं तरीही त्याची खरी ओळख आहे ते इथलं सामाजिक आणि सांस्कृतिक चैतन्य. गोळप म्हटलं की सर्वप्रथम आठवण होते ती हरिहरेश्वर या मंदिराची. शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेल्या या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच चौथऱ्यावर ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या स्वतंत्र मूर्ती इथे विराजमान आहेत. कोकणातलं अशा स्वरूपाचं हे दुर्मिळ मंदिर मानलं जातं. याच मंदिराविषयी आता आपण ऐकणार आहोत अविनाश काळे यांच्याकडून. आमच्या गोळप गावात श्री हरिहरेश्वर मंदिर असं एक फार पुरातन असं मंदिर आहे. हरिहरेश्वर म्हणजे हरिहर आणि ईश्वर म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा 3 प्रत्यक्ष मूर्ती स्वरूपात या मंदिरामध्ये आपल्याला ब्रह्मा, विष्णू, महेश पाहायला मिळतात. प्रत्यक्ष हरिहरेश्वर या ठिकाणीही तिथे अशा प्रकारच्या मूर्ती नाही आहेत. मात्र आमच्या गावात या पुरातन मंदिरामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या एकाच पाषाणामध्ये कोरलेल्या मूर्ती, सुमारे 300 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. अतिशय सुंदर, पवित्र आणि जागृत देवस्थान या आमच्या गोळप गावामध्ये आहे. त्याच्या खालच्या बाजूला एक प्राचीन तळी आहे. त्या तळीचं जे पाणी येतं ते या मूर्तींच्या पायाखालून त्याचा झरा आहे आणि तिथे तो कुंडात पडतो. या मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीचा उत्सव होतो, म्हणजे कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा अशा या काळात उत्सव होतो. आतापर्यंत 137 वर्षांची परंपरा या उत्सवाला लाभलेली आहे आणि तेवढी वर्ष नाटक हे इथे होत असतं. या उत्सवामध्ये अनेक पारंपरिक गोष्टी चालीरीती सांभाळल्या जातात. त्यामध्ये पारंपरिक बहुत्या येतात, पारंपरिक टिपऱ्या आहेत ज्या अनेक ठिकाणी दुर्मिळ आहेत. त्याशिवाय पट्टे मारणं म्हणजे तलवार फिरवणं हा एक पारंपरिक आमच्या इथे उत्सवात याचा भाग आहे आणि ते पट्टे म्हणजे तलवार फिरवणं हेही मुलं उत्साहाने करतात. आम्ही हे लहानपणापासून करतो. मंदिराचा परिसर, त्याची पारंपरिक कोकणी स्थापत्यशैली, दगडी तटबंदी आणि सभोवतालची हिरवाई हे सर्व वातावरण भक्तांना आणि पर्यटकांना आकर्षित करतं. मंदिर परिसरात पाऊल टाकताच एक वेगळीच प्रसन्नता आपल्याला इथे अनुभवायला मिळते. कार्तिकोत्सव हा इथला प्रमुख उत्सव. या उत्सवामध्ये पारंपरिक टिपऱ्या, तलवारींचे खेळ आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक पिढ्यांपासून जपल्या गेलेल्या या परंपरा आजही तेवढ्याच उत्साहाने इथे साजऱ्या होतात. कोकणातल्या गावांची खरी ताकद म्हणजे त्यांचा सामुदायिक सहभाग. उत्सव, जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक खेळ यांच्या माध्यमातून गावातला सामाजिक बंध अधिकाधिक दृढ होत जातो. गोळप हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. गोळप हे केवळ धार्मिक वारसा जपणारं गाव नाही, तर नव्या पिढीला सांस्कृतिक जडणघडणीशी जोडण्याचं कार्यही इथे सुरू आहे. गोळप कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींना आमंत्रित करून त्यांच्या जीवन प्रवासाविषयी संवाद इथे आयोजित केला जातो. अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणणारा हा उपक्रम आज अनेकांना स्फूर्ती देत आहे. श्रोतेहो,
गोळप कट्टा आणि इथल्या इतर उपक्रमांविषयीच आता आपण ऐकणार आहोत अविनाश काळे यांच्याकडून. नमस्कार, मी अविनाश काळे, गोळप. मी गेली सुमारे 8 वर्ष गोळप कट्टा नावाचा एक विशेष उपक्रम राबवतो गोळपमध्ये. दर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी पाटणकर कार्यालय फिनोलेक्स फाटा गोळप इथे संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेत वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना इथे बोलावतो आणि त्यांचा जीवन प्रवास समजून घेणं हा या कार्यक्रमाचा उद्देश असतो. प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्तीच्या आयुष्यात कष्ट असतं, हे लोकांसमोर येत आणि त्यांच्या आयुष्यातून आपल्याला प्रेरणा मिळत असते. त्या व्यक्तीची नव्यानं ओळख होते. याशिवाय गेली सुमारे 25 वर्ष विविध सामाजिक उपक्रम मी गावामध्ये राबवत असतो. लहानपणापासून जे शहरात आहे ते गावामध्ये व्हावं या हेतूने अनेक उपक्रम केले. आतापर्यंत सुमारे 25 रक्तदान शिबिरं घेतली असतील, 25 ते 30 मोतीबिंदूची शिबिरं घेतली असतील. गेले 7-8 वर्ष आपण कच्चे बंधारे गावामध्ये 6 ते 7 ठिकाणी घालतो आणि पाणी अडवण्याचा प्रयत्न करतो. त्याचे लाभ अनेक लोकांना होतात. याशिवाय गुणवंतांचा सत्कार असेल, अशा प्रकारचे विविध उपक्रम करतो. स्वतः गेली 6 वर्ष सुमारे 500 कुटुंबांना आपण भाजीपाला बियाणं मोफत देतो, जेणेकरून लोकांनी भाजीपाला पिकवावा. त्याशिवाय वडिलांच्या स्मरणार्थ गेली 9 वर्ष जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेतो. याशिवाय अनेक सामाजिक उपक्रम गेल्या 6-7 वर्षामध्ये 100पेक्षा जास्त उपक्रम करून समाजातील लोकांना त्याचा उपयोग होईल अशा प्रकारचे केलेले आहेत. धन्यवाद. गोळपसारखी गावं कोकणाच्या सांस्कृतिक संपन्नतेची साक्ष देतात. आधुनिकतेचा स्वीकार करत असतानाच आपल्या परंपरा, श्रद्धा आणि संस्कृती जपण्याचं काम इथले ग्रामस्थ सातत्याने करतायत. एका बाजूला स्वामी स्वरूपानंदांच्या विचारांनी समृद्ध झालेलं पावस, तर दुसऱ्या बाजूला हरिहरेश्वर मंदिराचा वारसा आणि सांस्कृतिक चळवळींनी जिवंत राहिलेलं गोळप. ही दोन्ही गावं आपल्याला कोकणचं वेगळं रूप दाखवतात. निसर्ग, अध्यात्म, संस्कृती आणि माणुसकी यांचा सुरेख मेळ म्हणजे कोकण, याची प्रचिती या गावांच्या भेटीतून पुन्हा एकदा येते. आजच्या वेगवान जीवनशैलीत अशा गावांकडे पाहिलं की आपल्या मुळांची आठवण होते. परंपरा जपत पुढे जाण्याची प्रेरणा आपल्याला मिळते आणि कदाचित म्हणूनच कोकणातला प्रत्येक प्रवास हा केवळ पर्यटनाचा नसून स्वतःकडे परत जाण्याचा प्रवास ठरतो. याच भावनेने आजच्या कोकण दर्शनचा प्रवास आपण आता इथेच संपवूया. श्रोतेहो, पुढच्या भागात आपण भेट देणार आहोत रत्नागिरीच्याच गणेश गुळे या गावाला आणि त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत इथल्याच कातळ शिल्पांविषयी. तोपर्यंत मी वंदना मुसळे आणि मी सोनाली सावंत आजच्या या कोकण दर्शन कार्यक्रमात आपला निरोप घेतो. नमस्कार. कोकण दर्शन या कार्यक्रमाचं लेखन होतं सोनाली सावंत यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाई तो भारी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन. निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा.